नमस्कार सगळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो। आज या व्हिडिओमध्ये आपण प्रेग्नंट वुमनची डिलिव्हरी आणि तिच्या झालेल्या बाळाचं रजिस्ट्रेशन कसं करायचं ते आपण बघणार आहोत। त्यासाठी सर्वात प्रथम आपलं अनमोल ॲप ओपन करून डेटा एंट्री या ऑप्शनमध्ये जाऊन प्रेग्नंट वुमन या ऑप्शनवरती जायचं। त्यानंतर ANC डिटेल्स या ऑप्शनवरती जाऊन ज्या एनसीची डिलिव्हरी आपल्याला दाखवायची आहे त्या एनसीचा वरती या ठिकाणी RCH नंबर किंवा तिचं नाव टाकून तिला पहिल्यांदा सर्च करायचं। या ठिकाणी त्या एनसीच्या नावावर क्लिक करून स्किप ऑप्शनवरती जाऊन पुढे त्या ठिकाणी तिची सर्व माहिती भरलेली आहे का ते तपासायचं आणि सगळ्यात खाली हॅज द प्रेग्नेंट वुमन डिलिव्हर्ड या ठिकाणी येस ऑप्शनवरती टिक करायचं आणि सेव्ह बटनवर क्लिक करायचं। त्यानंतर आपण ऑटोमॅटिक मागच्या पेजवर जाऊ आणि अजून एक वेळेस मागच्या पेजवरती जाऊन आपल्याला डिलिव्हरी आउटकम या ठिकाणी एक ड्यूमध्ये दिसेल। या डिलिव्हरी आउटकम या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी त्या एनसीचं नाव दिसेल। परत त्या नावावरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला डिलिव्हरीची माहिती भरायची आहे। त्या नावावरती क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला डेट ऑफ डिलिव्हरी विचारेल, म्हणजे डिलिव्हरी झालेली तारीख। तर ती तारीख या ठिकाणी आपण टाकायची आहे। मी डिलिव्हरीची तारीख टाकत आहे। डिलिव्हरीची तारीखसाठी सर्वात आधी महिना निवडून वर्ष निवडून ती जी काही तारीख असेल ती तारीख या ठिकाणी टाकायची आहे। त्यानंतर खाली प्लेस ऑफ डिलिव्हरी हे ऑप्शन दिसेल। या ठिकाणी म्हणजे ती डिलिव्हरी कुठे झाली त्याचं प्लेस या ठिकाणी टाकायचं असेल, प्रायव्हेट असेल, पब्लिक फॅसिलिटी असेल किंवा PHC असेल, जे काही ऑप्शन असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे। आणि लोकेशन ऑफ डिलिव्हरी या ठिकाणी आपण त्या हॉस्पिटलचं नाव या ठिकाणी टाकू शकतो। तर या ठिकाणी मी ते नाव टाकत आहे। ते नाव टाकून झाल्यानंतर वरती थोडंसं स्क्रॉल करून हू कंडक्टेड डिलिव्हरी म्हणजे डॉक्टर, ANM, LHV डिलिव्हरी कोणी केली असेल ते ऑप्शन या ठिकाणी निवडायचं। तर मी ते ऑप्शन निवडत आहे। त्यानंतर टाईप ऑफ डिलिव्हरी म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी का सिझेरियन आहे ते ऑप्शन निवडायचं। या ठिकाणी मी नॉर्मल निवडलं आहे। त्यानंतर कॉम्प्लिकेशन म्हणजे काही अडचणी आलेल्या आहेत का डिलिव्हरीच्या वेळेस ते ऑप्शन निवडायचं त्या ठिकाणी। त्यानंतर JSY बेनिफिशरी आहे किंवा नाही या ठिकाणी मी नो निवडत आहे। आणि नंतर खाली आउटकम ऑफ डिलिव्हरी म्हणजे तिला त्या डिलिव्हरीमध्ये किती बाळ झाले, तर एक बाळ झालेलं आहे आणि लाईव्ह बर्थ एक आहे म्हणजे जिवंत बाळ एक। हे ऑप्शन निवडून मी सेव्ह करत आहे। सेव्ह केल्यानंतर ते रेकॉर्ड सेव्ह होईल आणि परत आपण एक वेळेस मागच्या पेजवरती जायचं। त्यानंतर आपल्याला इन्फंट डिटेल या ठिकाणी एक ड्यू दिसेल। डिलिव्हरीची माहिती भरली, या ठिकाणी आपल्याला बाळाची माहिती भरायची आहे, मुलगा मुलगी, डोस कोणते दिले वगैरे इथे माहिती भरायची आहे। तर या ठिकाणी मी मुलगी झालेली आहे तर फिमेलवरती निवडून त्यानंतर बेबी क्राईड इमिडिएटली ॲट बर्थ म्हणजे जन्माच्या वेळेस बाळ रडलं का, तर या ठिकाणी मी येस ऑप्शन निवडतो। त्यानंतर एनी डिफेक्ट्स इन ॲट बर्थ म्हणजे त्या बाळाला काही अपंगत्व होतं का, तर या ठिकाणी मी नो ऑप्शन निवडतोय। आणि वेट ॲट बर्थ म्हणजे बाळाचं जन्माच्या वेळेसचं वजन, या ठिकाणी मी वजन त्या बाळाचं टाकत आहे। वजन टाकल्यानंतर या ठिकाणी मी वजन टाकून घेतो। वजन टाकल्यानंतर ब्रेस्ट फिडिंग म्हणजे त्या बाळाला स्तनपान 1 तासात चालू केले का, या ठिकाणी मी येस ऑप्शन निवडलं। आणि त्यानंतर त्याचे जन्मताचे डोस दिलेले आहेत का त्याच्या तारखा या ठिकाणी टाकायच्या आहे। तर मी या ठिकाणी त्या लसीच्या तारखा टाकत आहे। त्या लसीच्या तारखा टाकून झाल्यानंतर सेव्ह या बटनवरती क्लिक करायचं। त्यानंतर आपलं रेकॉर्ड सेव्ह होईल। आता या ठिकाणी आपल्याला बाळाचा RCH नंबर या ठिकाणी बघायला भेटला। आता इथपर्यंत आपण सर्व माहिती भरलेली आहे। आता आपलं राहिलं फक्त बाळाचं रजिस्ट्रेशन। तर त्यासाठी आपण 2 वेळेस परत मागच्या पेजवरती जायचं आणि यावेळेस आपल्याला चाइल्ड केअर या
ऑप्शनवरती जायचं आहे. चाइल्ड केअर हे ऑप्शन निवडायचं आणि चाइल्ड केअरमध्ये चाइल्ड रजिस्ट्रेशन या ठिकाणी आपल्याला एक डिव दिसेल. तर चाइल्ड रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती जायचं. तर आपल्याला त्या ठिकाणी ते बाळ आणि ती ANCचं नाव त्या ठिकाणी दिसेल. त्या नावावरती क्लिक करून त्या ठिकाणी त्या बाळाचा जो काही आपल्या चाइल्ड RCS रजिस्टरमध्ये नंबर असेल तो नंबर या ठिकाणी टाकायचा आणि त्यानंतर त्याची डेट ऑफ रजिस्ट्रेशन म्हणजे आपण रजिस्टर केलेलं त्याचं तारीख या ठिकाणी निवडायची आणि सर्वात खाली येऊन सेव्ह बटनवरती क्लिक करायचं. तर मी या ठिकाणी सेव्ह करत आहे. सेव्ह केल्यानंतर आपलं बाळाचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी पूर्ण होईल. शेवटी परत एकदा मी महत्त्वाचे ऑप्शन सांगतो. सर्वप्रथम आपण ANC डिटेल्समध्ये जाऊन ANCची माहिती भरून तिला डिलिव्हरी दाखवलेली आहे. त्याच्यानंतर ती दाखवलेली डिलिव्हरी आपल्याला डिलिव्हरी आउटकममध्ये बघायला मिळेल. या ठिकाणी डिलिव्हरी आउटकममध्ये त्या डिलिव्हरीची तारीख आणि ठिकाण या ठिकाणी आपण टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इन्फंट डिटेलमध्ये आपण गेलो होतो. इन्फंट डिटेलमध्ये त्या बाळाची माहिती म्हणजे मुलगा झाला, मुलगी झाली आणि त्याच्यानंतर त्याचे डोस या ठिकाणी भरलेले आहे. आणि आपण शेवटी चाइल्ड केअर या ऑप्शनवरती गेलो होतो आणि चाइल्ड केअर या ऑप्शनमध्ये आपण चाइल्ड रजिस्ट्रेशन या ऑप्शनमध्ये जाऊन बाळाचं रजिस्ट्रेशन पूर्ण केलं होतं. तर या स्टेप महत्त्वाच्या सुरुवातीला लक्षात घ्या, त्यानंतर आपल्याला सर्व समजून जाईल. आणि असेच अनमोलवरती नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.